आपले आज 3 क्वेश्चन झाले पाहिजेत. ओके. आणि होणार 100% होणार. लक्ष द्या. पूर्ण वेळ आज फक्त माझाच लेक्चर आहे. पेज नंबर सांगा रे. 380. कोण सांगू शकेल याच्याबद्दल काय आहे? यस, व्हेरी गुड. पार्टनर्सला वाटलं की आपण आता बिझनेस करू शकत नाही किंवा त्यांना वाटलं की लॉस मध्ये जातोय, किंवा दुसरे पार्टनर साथ देत नाहीत. ओके. बघा, लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. आपण कंपॅरिझनने शिकू व्यवस्थित. छान लक्ष द्या. बघा, आपण 3 लेसन बघितले. एक कोणता बघितला, नंतर कोणता बघितला, आणि त्याच्यानंतर कोणता बघितला, आता कोणता बघतोय आपण. हे 3 लेसन मध्ये सिमिलॅरिटी काय होती? बिझनेस बंद नव्हता. आणखीन बोला. त्या आन्सर तुम्हाला माहिती आहे. त्या आन्सर समीक्षा बोल. बरोबर आहे. असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होत होतं. असेट्स अँड लायबिलिटीचं काय होत होतं? म्हणजे असेट्स अँड लायबिलिटी बिझनेस मध्येच होत्या, त्यांना सेल नाही केलं, लायबिलिटीचे पैसे नाही पेड केले, फक्त असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन झालं. म्हणजे कोण ऍडमिशन मध्ये न्यू पार्टनर आला, रिटायरमेंट मध्ये पार्टनर सोडून गेला, डेथ मध्ये पार्टनर दुनिया सोडून गेला, या तिन्ही सिच्युएशन मध्ये असेट्स बिझनेस मध्ये होत्या, फक्त रिव्हॅल्युएशन होत होतं. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुन्हा किंमत निघत होती. समजलं? पण डिझॉल्युशन मध्ये रिव्हॅल्युएशन होणार आहे का? होणार आहे का रिव्हॅल्युएशन? काय होणार आहे असेट्स अँड लायबिलिटीचं? अकाउंटचा एवढा अवघड शब्द सोडा, जनरल लँग्वेज मध्ये सांगा मला काय होईल. असेट्स आपण काय करणार? असेट काय करणार? सेल करणार. लायबिलिटी काय करणार? फेडून टाकणार, म्हणजे पेड करणार. खतम. आणि या पेडला अकाउंट मध्ये काय वर्ड आहे? पेड ऑफ. हा कर आहे ना पक्का. आणि सेलला अकाउंट मध्ये काय वर्ड आहे? काय वर्ड आहे? मला यस. मग लायबिलिटीज आपण पेड ऑफ करतोय, असेट्स आपण रिअलाइज करतोय. का असं करतोय? कारण की बिझनेस सुरू राहणार आहे का? नाही. बिझनेस काय होणार आहे? क्लोज डाऊन किंवा क्लोजिंग. बिझनेसच राहत नाही, बिझनेसच बंद होतोय. पार्टनर आहेत पण बिझनेसच बंद पडतो. मग असेट्स लायबिलिटीचं ठेवून काय करायचं? बरोबर आहे का? मग असेट्स काय करा? विका. लायबिलिटी काय करा? पेड करा. मग लायबिलिटी पेड करायला जर पैसे कमी पडले तर कुठले यूज करायचे? असेट सोल्ड करून पैसे येतील ना, ते यूज करा. समजलं? आणि पैसे पेड करण्याचा पण सिक्वेन्स आहे. त्याच पद्धतीने पेड झाले पाहिजे. सर्वात अगोदर रिअलायझेशन एक्सपेन्सेस, त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीज. समजलं? थर्ड पार्टी म्हणजे बिझनेसच्या बाहेरचे, बँक लोन, थर्ड पार्टी लोन, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, दीज आर थर्ड पार्टी लायबिलिटीज. या पेड करायच्या. आणि 3 नंबरला इंटरनल लायबिलिटी, म्हणजे समजा ABC 3 पार्टनर आहेत, त्याच्यापैकी एका पार्टनरने बिझनेसला लोन दिलं, त्याला म्हणणार एज लोन. समजा बी ने लोन दिलं, बीज लोन, हे पेड करायचं. आणि सर्वात शेवटी जर पैसा उरला तर पार्टनरला, म्हणजे कॅपिटल पेड होणार. समजलं? आणि जर पैसे कमी पडले तर कॅपिटल पेड होणार, ती राहणार डेफिशियन्सी. पण पुढे बघणार आहे. ओके, इथपर्यंत समजलं? यस ऑर नो? सर
या लेसन मध्ये ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ या 3 लेसन मध्ये माझं आन्सर करेक्ट आलं का नाही हे मला समजायचं माझी बॅलन्स शीट काय झाल्यावरती. तर या लेसन मध्ये मला कसं समजेल की माझा आन्सर करेक्ट आहे. कॅश अकाउंट और बँक अकाउंट ओपन करणार आणि ते अकाउंट जर टॅली झालं, दोन्ही साईडची टोटल जर सेम आली म्हणजे आपला आन्सर करेक्ट. समजलं? यस ऑर नो? आणि जे रूल आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला फॉलो करायचो तेच इकडे करणार. समजलं? सिंपल आहे. बघा आता तुम्हाला सांगतो मी. तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवलं मित्रांनो, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइड आणि क्रेडिट साइड, तर डेबिट साइडला आपण काय रेकॉर्ड करायचो? लॉस. व्हेरी गुड. काय रेकॉर्ड करायचो? आणि क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड करायचो? प्रॉफिट म्हणजे फायदा झाला. येस ऑर नो? म्हणजे पैसा आला. आणि लॉस म्हणजे पैसा गेला, जनरल लँग्वेज मध्ये. समजला? तर इकडे आपण असेट्स काय करणार आहे? रिअलाइज करणार आहे. म्हणजे पैसे आले की क्रेडिट साइडला लिहायचं आणि पैसे गेले की कुठे लिहायचं? आता कसं होणार बाबा? पैसे येणार केव्हा? असेट सोल्ड केली म्हणजे कॅश येणार, मग क्रेडिट साइडला लिहायचं. बरोबर? लायबिलिटी पेड केली म्हणजे पैसे जाणार, मग कुठे लिहिणार? डेबिट साइडला. म्हणजे असेट्स रिअलाइज झाले की क्रेडिट साइडला लिहायचं आणि लायबिलिटी पेड झाली की डेबिट साइडला लिहायचं. समजलं? यस ऑर नो? म्हणजे असेट्स रिअलाइज रेकॉर्ड ऑन क्रेडिट साइड, लायबिलिटी पेड ऑफ रेकॉर्ड ऑन डेबिट. समजलं? आणि मी तुम्हाला एवढ्या भारी स्टेप्स सांगणार आहे, ब्रिलियंट स्टेप ऑफ सॉल्विंग रिझोल्युशन क्वेश्चन. या लेसनचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे स्टेप सांगेल, ते स्टेप लक्षात ठेवायचे आणि त्याने फॉलो करायचं. या लेसनवरती जर 8 मार्काचा आणि 10 मार्काचा क्वेश्चन आला तरी तुम्हाला 10 पैकी 10 100% पडते. स्टेप समजून घ्यायच्या. ओके? समजलं? चला, तर आपण ओव्हरऑल समजलं तुम्हाला काय आहे बाबा? यस ऑर नो? यस. आणि त्या स्टेप्स मी तुम्हाला सांगेल. पहिले आपण बेसिक थेरी कव्हर करू, एंटायर थेरी नाही, बेसिक, जे की आज आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागणार आहे. आज आपलं टार्गेट आहे फक्त सिंपल डिझोल्युशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करणे. 2-3 प्रकार आहे डिझोल्युशन. सिंपल डिझोल्युशन, वन पार्टनर इन्सॉल्वंट, ऑल पार्टनर इन्सॉल्वंट. बरोबर का? तर आज आपलं टार्गेट आहे सिंपल डिझोल्युशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करणे. तर सिंपल डिझोल्युशन साठी लागणारी थेरी आपण आज कव्हर करणार आणि मग पुढे वन पार्ट इन्सॉल्वंट त्याची थेरी आणि ऑल पार्ट इन्सॉल्वंट त्याची थेरी आणि क्वेश्चन. समजलं? ऍडमिशनच्या आपण जनरल एंट्री लर्न केल्या का? नाही. रिटायरमेंटच्या केल्या का? नाही. डेटच्या केल्या का? नाही. याच्या पण करणार आहे का? नाही. याच्या आपण ट्रिक समजून घेणार आहे आणि त्याच्यावरून आपण जनरल एंट्री करणार आहे. कसलाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला लेजर आला ना, जनरल एंट्री तुमची 100% करेक्ट यायलाच पाहिजे. फक्त तुम्हाला गरज आहे थोडीशी प्रॅक्टिसची. मग तुम्ही 10 क्वेश्चन प्रॅक्टिस करू नका जनरल एंट्रीसाठी, 5च क्वेश्चन 2-2 वेळेस सॉल्व्ह करा. 10 क्वेश्चन एक वेळेस सॉल्व्ह करण्यापेक्षा 5 क्वेश्चन 2-2 वेळेस सॉल्व्ह करा, म्हणजे होतील 10. समजलं? यस ऑर नो? यस ऑर नो? स्टार्ट करायचं थेरी. चला बघा आता थेरीकडे या, नोट्स मध्ये या. इंट्रोडक्शन काय सांगितलं? When the business of the firm is closed down, relation among the partners come to an end. The firm is said to be dissolved. बिझनेसच बंद, रिलेशन काय राहणार आहे का? काही रिलेशन राहणार नाही, खतम. When one or more partners serve their connection with firm but remaining partners continue to carry on a business, it is a dissolution of the partnership, not a partnership firm. ऍडमिशन मध्ये काय व्हायचं? न्यू पार्टनर यायचा. रिटायरमेंट मध्ये काय व्हायचं? एक पार्टनर सोडून जायचा पण रिमेनिंग पार्टनर कंटिन्यू करायचे ना, म्हणून त्याला काय म्हणायचं? डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. समजलं? यस ऑर नो? यस ऑर नो? मग इथे पण तेच होतंय, एखादा पार्टनर जरी सोडून गेला तरी रिमेनिंग पार्टनर कॅरी करतात, म्हणून याला म्हणायचं पार्टनरशिप कंटिन्यू आहे. समजलं का? यस ऑर नो? यस ऑर नो? पुढे समजलं? म्हणजे इथे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप झाली का? नाही झाले, कारण की रिमेनिंग पार्टनर कंटिन्यू करतात बिझनेस, म्हणून याला बोलायचं द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्युशन ऑफ फर्म इम्प्लाइज कंप्लीट ब्रेकडाउन. डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणजे काय? पूर्णपणे बंद, बिझनेस बंद, रिलेशन बंद, सब कुछ खतम. ऍडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्युशन, डेथ मध्ये काय व्हायचं की एक पार्टनर यायचा, त्याच्यामुळे अगोदरची पार्टनरशिप फर्म बंद पडायची, पार्टनरशिप बंद पडायची, बिझनेस चालू असायचा, फर्म सुरू असायची. रिटायरमेंट झाल्यामुळे एक बिझनेस, एक पार्टनर सोडून गेल्यामुळे जी पार्टनरशिप होती ती बंद पडायची,
म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप व्हायची पण फर्म चालू असायचा. डेथ झाल्यामुळे पार्टनरशिप बंद पडायची. पार्टनरशिप बंद होणे म्हणजे ओल्ड अग्रीमेंट संपवून नवीन अग्रीमेंट बनवणे, एवढं सोपं असतं. पार्टनरशिप म्हणजे पार्टनरचं रिलेशन बंद होणे, रिलेशन तुटणे, एकूणमेकातलं असलेलं कनेक्शन तुटणे, याला म्हणतात डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. पण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, बिझनेसच बंद होते. मग डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप झाल्यामुळे डिझोल्युशन ऑफ फर्म झालं होतं का, नाही. ऍडमिशन रिटायरमेंट डे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप होती, डिझोल्युशन ऑफ फर्म नव्हती. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप झाली तर ही फर्म कंटिन्यू चालू राहिली. समजलं? यस ऑर नो? काय बोलतो, कळतंय का? यस यस. आता आपण कोणता लेसन बघतोय, डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणजे बिझनेसच बंद पडतोय तर अख्खे रिलेशन एंड, सब कुछ एंड. यस ऑर नो? पुढे सेंटेन्स आहे बघा. सो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप काय म्हणलं, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप may not include dissolution of firm, but dissolution of firm means dissolution of partnership. समजा कोच, पार्टनर मधलं जर रिलेशन चेंज झालं याचा मीनिंग असा नाही की बिझनेसच बंद पडला. हे म्हणायचे त्यांना ऍडमिशन रिटायरमेंट डेथ पार्टनरचे रिलेशन चेंज व्हायचे पण बिझनेस बंद पडत होता का, नाही. पण आता पार्टनरशिप फर्मच डिझॉल्व होते, जर बिझनेसच बंद पडला तर काय रिलेशन राहणार आहे. समजलं? म्हणजे डिझोल्युशन ऑफ फर्म मीन्स डिझोल्युशन ऑफ पार्टनर. ओके, पार्टनरशिप मीन्स रिलेशन बिटवीन पार्टनर्स म्हणजे अग्रीमेंट. ओके, पुढे जायचं. यस, पुढे बघा. रिझन असं का होतं बाबा, सर्व पार्टनरनी ठरवलं, ऑल पार्टनर्सनी ठरवलं की नाही आता बिझनेस आपल्याला बंद करायचं, बस तर डिझोल्युशन होणार. वेन द पिरियड ज्या काळासाठी पार्टनरशिप बनवली, इथे आपल्याला काय बनवायचंय, काय कन्स्ट्रक्ट करायचंय, इंडियन आहे ना मोठे बिल्डिंग, मग ते कन्स्ट्रक्ट करायला 2, 4, 5, 10 वर्ष लागतील, बरोबर आहे का. आता हे ब्रिज बघतोय आपण, किती वर्ष झालं, 2-3 वर्ष झाले. इथून एवढाच ब्रिज कात्रजचा, इथे बिल्डिंग कुठे जाणार आहे, 5-10 वर्ष लागतील, बरोबर आहे का. म्हणजे तो पिरियड असणार आहे, तेवढ्या पिरियडवरती स्पेसिफिक व्हेंचरसाठी झालेली पार्टनरशिप, व्हेंचर खतम, बिझनेस खतम, डिझॉल्व होणार. पुढे फॉर्म फॉर स्पेसिफिक व्हेंचर, स्पेसिफिक व्हेंचरसाठी व्हेंचर कंप्लीट, पार्टनरशिप फॉर्म क्लोज, ऑल द पार्टनर्स और ऑल पार्टनर एक्सेप्ट वन आर डिक्लेअर इन्सॉल्वंट. एकाला सोडून सर्वच इन्सॉल्वंट झाले किंवा सर्वच इन्सॉल्वंट झाले, दिवाळखोर म्हणजे विजय माल्यासारखे. लायबिलिटीज मोर दॅन असेट, लायबिलिटीज खूप आहेत, असेट्स कमी आहेत, याला म्हणायचं डिझोल्युशन ऑफ इन्सॉल्वन्सी. जर ऑल पार्टनर इन्सॉल्वंट झाले तर कंपल्सरी पार्टनरशिप फॉर्म काय करायला लागणार आहे, डिझॉल्व. कंपल्सरी बघा वर्ड आहे, म्हणजे कंपल्सरी बिझनेस बंदच करायचा. ओके, पुढे इलिगल अनलॉफुल बिझनेस असेल तर कंपल्सरी डिझोल्युशन होणार. इलिगल म्हणजे काय, 2 नंबरचे बिझनेस, इथे गांजा जास्त स्वस्त भावात मिळेल असे कुठे पार्टी आहे का, हा इलिगल बिझनेस आहे ना. आमच्या इथे सोना किलोने मिळेल, स्मगलिंग केलेला सोना, इलिगल बिझनेस आहे. समजलं का, असं कुठे आहे का, आहे का असं. असे इलिगल बिझनेस असतात, स्मगलिंग, हे हेल्थसाठी इश्यू असलेले आहे ना. ओके, समजलं. असे बिझनेस काय असणार आहे, कंपल्सरी काय करावं लागणार आहे, बंद करावे लागणार, क्लोज डाऊन. पार्टनरशिप ऍट विल जर इच्छेने एकत्र आले असेल तर 14 दिवसाची नोटीस द्यायची आहे रिटर्न मध्ये रिमेनिंग पार्टनर्सला, आणि त्याच्यानंतर पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व बंद होत असते. याच्यावर पुढे जायचं. पुढे जाऊया आपण बघा. द फॉर्म विल बी डिझॉल्व बाय कोर्ट ऑर्डर, कोर्टाच्या ऑर्डरने बंद होणार. हे वरचे तर काय सर्वांनी ठरवलं बंद करायचे, पण कोर्ट ऑर्डर सांगतं जर एखादा पर्सन अनसाउंड माइंड इन्सेंट झाला, हे पागल, कितीही सांगा ऐकत नसेल, इकडे तिकडे दोस्तांकडे बघू नका, ऐकून इकडून वेकडे बघतायत, त्याला काय म्हणजे अनसाउंड माइंड इन्सेंट. गिल्टी ऑफ मिसकंडक्ट म्हणजे त्याने चूक केली, स्कॅम केला आणि तो स्कॅम प्रूव्ह झाला बिझनेसमध्येच आणि दुसऱ्या पार्टनरने केस केली तर बंद करावं लागेल. मेक्स अ ब्रीच ऑफ द ॲग्रीमेंट फ्रिक्वेंटली, ॲग्रीमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन्स असे आहेत की सकाळी सकाळी लवकर यायचं आहे ना, आपलं आपलं काम करायचं,
टर्म्स अँड कंडिशन्स, पण येतच नाही पार्टनर. समजलं? टर्म्स अँड कंडिशन अशा होत्या की 1 करोड रुपये कॅपिटल टाकायचं, सुरुवातीला मला हो देतो, पण पुन्हा देतच नाही. समजलं? येस ऑर नो? बिझनेसची जे काय म्हणतात सिक्युरिटी म्हणजे सिक्रेट असते ते बाहेर सांगायचं नाही, मीटिंग्स बद्दल बाहेर बोलायचं नाही. बार बार बोलत असेल, ब्रीच ऑफ ॲग्रीमेंट फ्रिक्वेंटली बार बार होत असेल तर ते कोर्टात प्रूव्ह करावे लागेल, आणि कोर्टात प्रूव्ह झाले, कोर्ट ऑर्डर देतं की हा बिझनेस बंद करा. ट्रान्सफर ऑफ होल हिज इंटरेस्ट इन द फर्म टू थर्ड पार्टी. आहे एका बिझनेसमध्ये पण पूर्ण काम करतो दुसऱ्यासाठी. समजलं? ABC 3 पार्टनर आहेत, बरोबर आहे का? आणि दुसरा एक बिझनेस आहे झड. ABC याच्यातला ए पार्टनर तर इथे काम करतोय, पण त्याचा अख्खा इंटरेस्ट झड बिझनेसला ग्रो करणे, म्हणजे सिक्रेट सांगायचे है ना. अख्खा इंटरेस्ट दुसरीकडे आहे तेच, पण इंटरेस्ट. समजला? पुढे जा. हा समजला? हा पुढे बघा. हा ट्रान्सफर पुढे. वेन द बिझनेस कॅन नॉट बी कॅरीड, बिझनेस कॅरी होऊ शकत नाही जर लॉस असेल तर. नेहमी लॉस होत असेल तर कोर्ट ऑर्डर येते, क्लोज डाऊन द बिझनेस. बिझनेस तर लॉस मध्ये चालतोय, बरोबर आहे का? का म्हणतो कोर्ट ऑर्डर का देते? बिझनेस लॉस होत मध्ये एवढा लॉस झाला की बँकेचं लोन पण रिपे करू शकणार. कोर्ट ऑर्डर देतं, बिझनेस क्लोज करा आणि जे काय लायबिलिटी ते पेड करून टाका, विषय खलास. बरोबर आहे का? ऑन एनी अदर ग्राउंड, दुसऱ्या कुठल्या कारणामुळे, कुठल्या रिझनमुळे, विच अपियर टू द कोर्ट जस्ट अँड इक्विटेबल. जर आणखीन काही रिझन असे असतात की ते जर रिझन कोर्टामध्ये प्रूव्ह झाले तर कोर्ट ऑर्डर डायरेक्ट देतं की क्लोज डाऊन द बिझनेस, म्हणजे याला म्हणायचं डिझोल्युशन बाय कोर्ट ऑर्डर. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डिझोल्युशन. वेन द फर्म स्टँड फॉर डिसकंटिन्यू, जर बिझनेस बंद पडत असेल त्याला बोलायचं डिझोल्युशन. अकॉर्डिंग टू सेक्शन 39 ऑफ द पार्टनरशिप ऍक्ट 1932, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन all partners of the firm is called dissolution of firm. Partnership firms business come to an end, it's said to dissolution of the partnership. म्हणजे ऍक्टने सांगितले तर सर्व पार्टनर मधलं रिलेशन संपलं म्हणजे समजायचं की बिझनेस बंद पडतोय, आणि बिझनेस बंद होणार याला म्हणजे डिझोल्युशन ऑफ फर्म. डिझोल्युशन ऑफ फर्म. बघा आता, बघा दोन्ही मधला मिनिंग समजून घ्या. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझोल्युशन ऑफ फर्म. पार्टनरशिप जी आहे ते मे ऑर मे नॉट इन्व्हॉल्व डिझोल्युशन ऑफ फर्म. पार्टनरशिप जर डिझॉल्व्ह झाली तर फर्म डिझॉल्व्ह होईल असं सांगता येत नाही, पण जर डिझोल्युशन ऑफ फर्म झाला तर त्याचा परिणाम असा होतो की पार्टनरशिप ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होते. इम्प्लाय म्हणजे परिणाम, बरोबर आहे का? नेचर, याचं नेचर काय रे बाबा? पार्टनरनी ठरवायचे, व्हॉलंटरीली आहे, जबरदस्ती नाही. पण डिझोल्युशन ऑफ फर्म कोर्ट ऑर्डरने पण असू शकतं आणि सर्व पार्टनर पण डिसाईड करू शकतात, आणि काही सिच्युएशन मध्ये कंपल्सरी डिझोल्युशन आहे, व्हॉलंटरीली नाही. इलिगल बिझनेस कंपल्सरी डिझॉल्व. समजलं? येस ऑर नो? पुढे कंटिन्युएशन ऑफ द बिझनेस. या ठिकाणी बिझनेस कंटिन्यू होतोय, पण या ठिकाणी कम्प्लिटली काय होतं रे? बिझनेस डिस्कंटिन्यू होतोय. रिक्वायरमेंट, इट रिक्वायर्ड रिव्हॅल्युएशन असेट्स अँड लायबिलिटी. पण इकडे काय होणार? असेट्स अँड लायबिलिटीज काय होणार आहेत? असेट्स रिअलाइज, लायबिलिटी पेड होणार आहेत. फायनल क्लोजर ऑफ द बुक्स नॉट रिक्वायर्ड टू फायनल क्लोजर. पण या सिच्युएशन मध्ये फायनल बुक्स क्लोज करायचे, बिझनेस क्लोज, पैसे ज्याचा देणे होईल त्याला पैसे द्यायचे आणि बिझनेस क्लोज संपला, बरोबर. पण ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ या 3 सिच्युएशन मध्ये डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप झाली, त्या ठिकाणी फायनल बुक्स क्लोज नाही केले. फायनल बुक्स क्लोज करणे म्हणजे काय? पार्टनरला पैसे देणे आणि ताळा लावणे, खतम. ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ मध्ये असं करत होतो का आपण? नाही. आपण काय करायचो? नवीन बॅलन्स शीट बनवायचो. ऍडमिशन, डेट ऑफ ऍडमिशनला नवीन बॅलन्स शीट बनवायचो तिघांची. रिटायरमेंट डेथ मध्ये नवीन दोघांची बॅलन्स शीट बनवायचो. कळते? आठवतंय का? जर नवीन बॅलन्स शीट बनते याचा अर्थ बिझनेस कंटिन्यू आहे. यस ऑर नो? कम्प्लिटली क्लोज झाला नाही, पण रिअलायझेशन मध्ये फायनल क्लोजर होणार आहे, पैसे देऊन बिझनेस खलास. कोर्ट ऑर्डर, इथे कॅनॉट डिझॉल्व पार्टनरशिप बाय कोर्ट ऑर्डर, पण पार्टनरशिप फर्म जी आहे ना कोर्ट ऑर्डरने डिझॉल्व्ह होऊ शकते. इफेक्ट, याचे इफेक्ट काय होतील? ऍक्टिव्हिटी जी असणार आहे बिझनेसची, समजा मेडिकल शॉप असेल तर बिझनेस त्याची ऍक्टिव्हिटी काय बाबा? बाईंग अँड सेलिंग. कंपनीज कडनं मेडिसिन घेणार, कस्टमरला सेल करणार, त्या ऍक्टिव्हिटीज काय होणार आहेत? क्लोज डाऊन होणार. असेट्स ज्या आहेत त्या काय करायच्या? डिस्पोज्ड ऑफ
सोल्ड आउट म्हणजे रिअलाइज करायच्यात. लायबिलिटीज ज्या आहेत ना त्या डिस्चार्ज म्हणजे पेड ऑफ करायच्यात. पण कशा? अकॉर्डिंग टू प्रेफरन्स, म्हणजे प्रेफरन्स द्यायचा आहे. पहिले थर्ड पार्टी लायबिलिटी, त्याच्यानंतर इनसाइडर्स लोन म्हणजे पार्टनर लोन दिला असेल तर ते, आणि सर्वात शेवटी पार्टनरचं कॅपिटल. समजलं? पण या तिन्हीच्या अगोदर सर्वात अगोदर रिअलायझेशन एक्सपेन्स, सर्वात अगोदर रिअलायझेशन एक्सपेन्स पेड करायचे. आणि रिअलायझेशन एक्सपेन्स थर्ड पुढे आहे थर्ड पार्टी लायबिलिटीज. ओके, त्यानंतर इनसाइडर लायबिलिटी आणि शेवटी कॅपिटल. पुढे बघू आपण. वेन द बघा, जर काही बॅलन्स उरलं, एनी बॅलन्स लेफ्ट, तर डिस्ट्रीब्यूट अमंग द पार्टनर्स म्हणजे कॅपिटल पेड करायचं. समजला? या सर न कळेल तुम्हाला पुढे हळूहळू. पुढे जायचं. व्हेरी गुड. चला, अकाउंटिंग ट्रीटमेंट सेटलमेंट ऑफ द अकाउंट ऑन डिसॉल्युशन. ऑल असेट्स इन्क्लूड गुडविल आर रिअलाइज सोल्ड. गुडविल पण सेल करून टाकायचे. बिझनेसच नाही राहत तर कशाला ठेवायचं? बरोबर आहे. बिझनेसच राहत नाही तर गुडविल काय करायचं? मैं ही नहीं रहा तो मेरे नाम का क्या काम, असं बिझनेसला म्हणायचंय. सर न समजला? मला नाही म्हणायचं, मी राहणार आहे खूप दिवस, आहे ना. आणि मी जरी गेलो ना, माझ्या नावावरती किती तर वर्ष काम चालणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही करणार, तुमच्या नंतरच्या बॅचेस है ना, तुमची पुढची पिढी, हे चालत राहणार आहे. बरोबर आहे का? खूप काम होणार आहे. अख्ख्या सुखसागर नगरला आपण हे करून टाकू, एज्युकेशनल कायापालट करून टाकू. ओके, तुमची साथ असेल तर. तुम्ही समजा बॅच संपली, खालनं जायचं, समजा बोर्ड ब्रिलियंट, हे मारत होतं रे माणूस हे, चला पुढे, है ना. तुम्हाला आज वाटेल, पण मार खाऊन जो सुधारलाय आणि त्याला जॉब लागला आणि तो जर फोर व्हीलरने चालला, तो फोर व्हीलर इकडे कुठे तर लावेल आणि भेटा येईल. समजलं का? आहे ना. आणि ज्याने मार खाऊन अभ्यास न केला, हमाली करत असेल, प्लंबर काम करत असेल, सकाळी सकाळी इथं भाजीपाला मार्केटला कामाला जात असेल, किंवा इथं त्या गोकुळनगर चौकामध्ये सकाळी सकाळी थांबतात बघा, मला काम द्या मला काम द्या, किंवा इथं अप्परच्या चौकात थांबतात. तुम्ही जावा ना, चांगला ड्रेस घालून जावा, तिथे लगेच पळत येतात, बोला साहेब काय काम करायचंय, काम मागतात ना. ती परिस्थिती आली तरी तू इथे येऊन थांबणार. तू स्वतःशी बोलणार, सरांनी मेहनत घेतली पण मी अभ्यास नाही केला. हा फॅक्ट आहे. म्हणजे बोलतोय ते तुम्हाला आफ्टर 4, 5, 6 इयर्स, म्हणजे परिस्थिती चांगली होऊ द्या फायनान्शियल, नाव काढणार. आणि तुम्ही एवढे बेकार झाले ना तरी नाव काढ, लक्षात. पण डिपेंड्स ऑन यू. तूच आहेस तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. ऑल पॉवर इज विद इन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. लास्ट 25 days, लास्ट 25 days, चेक द इंडिया डायलॉग. तुम्हारे जिंदगी के आखिरी 90 मिनट कैसे खेलो ये नहीं बताऊंगा, सिर्फ ये कहूंगा कि तुम्हारे जिंदगी की सबसे बड़ी हॉकी खेलो. लास्ट 25 days कसा अभ्यास करा मी नाही सांगणार, पण एवढा बेस्ट अभ्यास करा ना की पूर्ण वर्षामधला बेस्ट अभ्यास झाला पाहिजे. आणि ऍक्च्युली खरं सांगतो, आपण जनरली म्हणतो ना आई शपथ सांगतो, म्हणतात ना, तसं हे पेन टॅबची शपथ घेऊन सांगतो. याच्यात अकाउंट आहे मध्ये, या 25 days मध्ये पूर्ण वर्षाचा अभ्यास होतो. 25 days मध्ये पूर्ण वर्षाचा अभ्यास होतो. पण अनुशासन पाहिजे, स्वतःवरती कंट्रोल. अथर्व गाडी पंक्चर झाली, ये पाय लावायचा आहे, अथर्व लगेच बुक बंद करणार, लगेच गेला. तुझी गाडी बंद पडू दे, नाही तर तू बंद पड, पण मी येणार नाही. समजलं? हा कंट्रोल पाहिजे तुमच्यावरती. मोबाईल समोर आहे, मेसेज आलाय, पण त्याला इग्नोर करून स्टडी करायचे, हा कंट्रोल पाहिजे. एकदा अभ्यासाला बसलोय, कमीत कमी 3 तास उठणारच नाही मी, कंटिन्यू अभ्यास करणार आहे, हा कंट्रोल पाहिजे. मित्र म्हणतोय सकाळी सकाळी स्टडीला आलो आणि भूक लागली, मित्र म्हणतोय, मैत्रीण म्हणते चल ना नाश्त्याला जाऊ, ठीक ठीक आहे चल चल, बंद केले, निघाले गेले. तुला भूक लागले तू खाऊन ये, मला भूक लागल्यास मी खाऊन येते. हा कंट्रोल पाहिजे 25 days. जर हा कंट्रोल स्वतःवर जर ठेवला तरच तुम्ही पुढे जाणार, तरीच तुम्हाला मार्क्स येणार आहेत.
है ना? यस और नो? स्वतःची कंट्रोल ठेवा. 25 डेज इमोशनल होऊ नका. इमोशन्स बाजूला ठेवा, कारण की 2-3 वर्षानंतर तुम्ही तुमच्यासोबत राहू शकत नाही. कोण BBA करणार आहे, कोण BCom करणार आहे, कोण CA करणार आहे, कोण CS करणार आहे, कोण CMA करणार आहे. जरी समजा BCom जरी एकत्र केलात है ना, लग्न झाल्यानंतर तरी दूर जायचे है ना गर्ल्स. दिल्या घरी सुखी राहा. त्यामुळे इमोशनल राहू नका. मॅडमला विचारा, मॅडम तुमच्या मैत्रिणी आता बोलतात, भेटा येतात? आपण ठरवलं तरी गेट टुगेदर होतं का पॉसिबल? होतच नाही. आम्ही पण ठरवतो, होतच नाही. म्हणून म्हणून इथं काय जोक चालू करे, फेक्की मारूंगा चुप बेटो. म्हणून हे 25 डेज इमोशनल होऊ नका. मी जे बोलतोय ना, एक एक लाईन आठवेल. आयुष्यामध्ये असा पॉइंट आला ना, एक एक लाईन आठवेल, लक्षात ठेवा. मुळे हे 25 डेज इमोशनल होऊ नका. दुनियादारी गेली खड्ड्यात. आपला आपला अभ्यास. चला पुढे जाऊयात. बघा भाई, लक्ष द्या रे. ऑल असेट्स इन्क्लुडिंग गुडविल. आ जाओ. लेक्चर होणार नाहीत, पण अभ्यास करायचा. लेक्चर होणार नाहीत आज, कुठलेही टीचर येणार नाहीत, हॉलिडे आहे त्यांना. पण तुम्हाला सांगितलं नाही का, कारण बोर्डची एक्झाम जवळ आली. टाइमपास न करता अभ्यास करत बसायचं. एक एक बेंच सोडून बसायचं, एका बेंचवर एक जणच बसायचा. हा ओके, ऐकतात रे 10वीचे लहान मुलं आहेत, गरीब आहेत. बघा लक्ष द्या. तुझं ऐकतात कसं काय ऐकतो? असं मला वाटलं आमचं पण ऐकतात. ऑल बघा इकडे लक्ष द्या. ऑल असेट्स ए लक्ष द्या. मला पण हेच ऐकायला आलं, पण थोडंसं जोक मारलं. लक्ष द्या. बघा ऑल असेट्स इन्क्लुडिंग गुडविल काय करायचे? रिअलाइज म्हणजे काय? सोल्ड. देऊन टाकायचे नाही श्रीजल, विकून टाकायचे. हा, देऊन टाकायचे नाही, देऊन कुणाला टाकणार? सोल्ड करायचे. बरोबर आहे का? गुडविल आणि असेट सोल्ड करायच्या. पैसे आले, फर्स्ट युटिलाइज फॉर द डिस्चार्जिंग लायबिलिटीज. लायबिलिटी डिस्चार्ज करायच्या. लायबिलिटीज देऊन जर काही सरप्लस उरला, सरप्लस लेफ्ट ओव्हर, तर पे ऑफ लोन्स और ऍडव्हान्सेस फ्रॉम द पार्टनर्स. पार्टनर्स कडनं बिझनेसने काही लोन घेतला असेल, पार्टनर्स लोन दिलं असेल, ते पेड करायचे. आणि ते करून जरी काही पैसे उरले तर सेटलमेंट ऑफ द फर्म्स डेब्ट्स ऍज पर द प्रायोरिटी. मग पहिली प्रायोरिटी मध्ये काय असणार आहे? पहिली प्रायोरिटी बघा आता, सिक्वेन्स, पेमेंट करण्याचा सिक्वेन्स. हे वरचे जे पॉईंट आहेत ना, हे दोन, हे देऊन जरी बघा लोन्स अँड ऍडव्हान्स देऊन जरी काही पैसे उरले तर पार्टनरचं कॅपिटल पेड होणार. आता सेटलमेंट ऑफ द फर्म्स डेब्ट्स ऍज पर प्रायोरिटी म्हणजे आलेला पैसा, असेट्स रिअलाइज करून आलेले पैसे कशा पद्धतीने युटिलाइज करायचे, लायबिलिटी द्यायच्या, ते सांगितले. सर्वात अगोदर रिअलाइजेशन एक्सपेन्सेस पेड होणार. 2 नंबरला थर्ड पार्टी लायबिलिटी. थर्ड पार्टी लायबिलिटी कोणत्या आहेत? क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन फ्रॉम अदर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. दीज आर थर्ड पार्टी लायबिलिटीज. पहिल्यांदा रिअलाइजेशन एक्सपेन्सेस, नंतर हे पेड करायचे. थर्ड, पे लोन्स टेकन फ्रॉम द पार्टनर्स. पार्टनरकडनं जर बिझनेस लोन घेतला असेल तर ते पेड करायचं. आणि सर्वात शेवटी पे पार्टनर्स कॅपिटल. After paying the all liabilities and partners loans capital balance if any to be distributed among the partners in their profit sharing ratio. म्हणजे रिअलाइजेशन एक्सपेन्सेस पेड केला, थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केली, लोन पेड केला, कॅपिटल पण पेड केला, तरीही काही पैसे उरले तर पार्टनर्सला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. समजलं? यस ऑर नो? अकाउंटिंग प्रोसिजर दोन टाईपचे क्वेश्चन आहे. सिंपल डिझोल्युशन आणि डिझोल्युशन अंडर इन्सॉल्व्हन्सी. तर आजचं आपलं टार्गेट आहे सिंपल डिझोल्युशन. तर सिंपल डिझोल्युशनची थेरी आणि क्वेश्चन आज घेणार आहे, आणि इन्सॉल्व्हन्सीचे डिझोल्युशन ते उद्या आपण थेरी आणि क्वेश्चन घेणार आहे. बरोबर आहे का? आज जर आपले 3-4 क्वेश्चन झाले ना मित्रांनो, तर आज फ्रायडे ते सॅटरडे, ट्यूजडे पर्यंत हा लेसन खतम. खूप बेस्ट आहे, लवकर संपतोय, खूप छान आहे. लगेच आपण स्टार्ट करणार इश्यू ऑफ शेअर्स. फॉर फ्युचर वगैरे राहिलेल्या कॉन्सेप्ट आहेत, त्या कॉन्सेप्ट कव्हर करणार आणि त्याच्यानंतर बोर्डचे क्वेश्चन घेणार. ठीक आहे ना? चला बघा पुढे जाऊ. ऑल पार्टनर्स आर सॉल्व्हंट. ऑल पार्टनर्स सॉल्व्हंट म्हणजे काय? अशी सिच्युएशन ज्याची असेट्स मोर दॅन लायबिलिटी, म्हणजे प्रॉपर्टी जास्त आहे आणि देणं कमी आहे. बरोबर आहे का? येस ऑर नो? बँक बॅलन्स 1 लाख रुपये पण देणं 10,000 रुपये, त्याला बोलायचं सॉल्व्हंट. हे आपलं सांगितलं.
तुमचे बँक बॅलन्स 1 करोड आहे, पण तुमचं देणं फक्त 1 लाख रुपये, यू आर अ सॉल्वंट. तर तू एनी असे पैसे देऊ शकतो. बरोबर आहे का? तुझं बँक बॅलन्स आहे 1 रुपये आणि तुला द्यायचे 1 करोड, कसे देशील? समजलं का? म्हणजे तुझं बँक बॅलन्स आहे 50 लाख आणि तुला द्यायचे 1 करोड, कसे देशील? या सिच्युएशनला बोलायचं इनसॉल्वंट सिच्युएशन. बरोबर आहे का? सॉल्वंट म्हणजे काय? असेट्स आर मोर दॅन लायबिलिटी. म्हणजे सॉल्वंट असं सिच्युएशनचं डिझोल्युशन असेल तर पार्टनर्स ड्यू टू एनी रिझन, दुसऱ्या रिझनमुळे जर डिझोल्युशन होत असेल तर याला बोलायचं सिंपल डिझोल्युशन. बरोबर? कुणाल आहे लक्ष? फॉलोइंग अकाउंट्स आर ओपन इन द बुक्स ऑफ द फर्म अंडर सिंपल डिझोल्युशन. पहिले अकाउंट कोणतं बनवायचंय? कोणतं बनवायचं? दुसरं कोणतं बनवायचं? थर्ड कोणतं बनवायचं? एनी टाइम बनवायचं का दोन्ही? एनी टाइम करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट बनवायचं का? मग केव्हा बनवायचं? जेव्हा क्वेश्चन मध्ये करंट अकाउंटचं बॅलन्स दिलं जाईल तेव्हा दोन्ही अकाउंट ओपन करायचे. समजलं? आणि करंट अकाउंटचं जर बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला दिलं तर त्या मेथडला बोलायचं असतं फिक्स्ड कॅपिटल मेथड. कोणती मेथड? जर पार्टनरनी लोन दिलं असेल तर पार्टनर्स लोन अकाउंट बनणार वेगळं बनवायचं. समजा 3 पार्टनर आहेत ए बी सी. बरोबर आहे का? हे कॅपिटल असणार, त्यांचं लायबिलिटी साईडला असणार का नाही? येस ऑर नो? आणि लायबिलिटी साईडला असं दिलं एज लोन, तर हे झालं पार्टनर्स लोन. तर याचं सेपरेट अकाउंट बनवायचं इफ नेसेसरी. आणि लास्टला काय होणार? कॅश आणि बँक बॅलन्स बँक अकाउंट बनणार आणि या कॅश आणि बँक अकाउंट मधनं पार्टनरचं पेमेंट होणार. समजलं? पुढे जायचं? येस ऑर नो? हा काय काय? हा बघा, नावातच आहे कॅपिटल. 2 मेथड आहेत कॅपिटल अकाउंटच्या. फर्स्ट लेसन मध्ये बघितलं होतं, फायनल अकाउंट मध्ये. एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि दुसरी फिक्स कॅपिटल. त्याच्या नावात आहे फिक्स म्हणजे फिक्स. कशाची मेथड आहे ही? कॅपिटल. कशाची आहे रे मित्रा? म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड मध्ये पार्टनरचं कॅपिटल फिक्स राहणार आहे, चेंज होणार. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स चेंज होणार. पुढे थिंकिंग नको, सोबत राहायचं. दोन्हीत समजलं? बरोबर घेऊन जातो त्या ठिकाणी. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल काय राहणार आहे? फिक्स. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मध्ये कॅपिटल काय होणार आहे? कमी जास्त होईल, डिपेंड्स ऑन सिच्युएशन. मग फिक्स कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल जे बॅलन्स आहे फिक्स का राहणार? कारण की फिक्स कॅपिटल मेथड मध्ये आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार. कोणतं अकाउंट ओपन करणार? आणि ऑल ऍडजस्टमेंट रिलेटेड टू पार्टनर्स आपण करंट अकाउंट मध्ये करणार, म्हणून कॅपिटल अकाउंट तसंच राहणार. समजलं? झेपलं का? यस ऑर नो? पुढे जायचं. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये आपण करंट अकाउंट ओपन करत ऑल ऍडजस्टमेंट रिलेटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये पोस्टिंग करून टाकतो. क्रेडिट साईडला काय लिहितो? जे पार्टनर द्यायचं ते क्रेडिट साईड. डेबिट साईडला जे पार्टनरकडे घ्यायचं ते डेबिट साईड. पार्टनरला काय काय देतो? सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ऍडिशनल कॅपिटल परत, नेट प्रॉफिट, गुडविल, जनरल रिझर्व, हे क्रेडिट साईड. रिलेशन प्रॉफिट, नेट प्रॉफिट, हे कुठे लिहायचं? सरप्लस नसतो. हा सस्पेन्स, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स पार्टनर देतो ना, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. पार्टनरकडनं घेतो काय? ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि नेट लॉस आणि रिअलायझेशन लॉस, एवढे घेतो. मग पार्टनरला काय काय देतो हे खूप सारे आयटम आहेत. लक्षात राहतील का? नाही, पण 4 लक्षात राहतील. मग हे 4 सोडून जे काय येईल ते क्रेडिट. ट्रिक समजतायत का? नेट लॉस कुठे लिहिणार? डेबिट साईड. ड्रॉइंग्स कुठे लिहिणार? डेबिट साईड. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कुठे लिहिणार? आणि हे सोडून जे काय येईल ते ट्रिक लक्षात ठेवा. ओके. सॅलरी टू पार्टनर कुठे लिहिणार? कमिशन टू पार्टनर, नेट प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटल क्रेडिट्स, सरप्लस, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. सरप्लस नाही, सस्पेन्स कुठे लिहिणार? बरोबर. पुढे जायचं.
यस व्हेरी गुड. बघा आता रिअलायझेशन अकाउंट बद्दल सांगितले त्याने. रिअलायझेशन अकाउंट a separate account called as a realization account open showing the realization of assets and discharge of. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट ज्यावेळेस आपण ओपन करायचो, कशासाठी ओपन करायचो? असेट्स अँड लायबिलिटीचं आपण रिव्हॅल्युएशन करायचो आणि ते रिव्हॅल्युएशन केल्याच्या नंतर रिव्हॅल्युएशन मुळे जे काय प्रॉफिट लॉस झाला तो रेकॉर्ड करण्यासाठी कोणतं अकाउंट बनवायचो आपण? रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता इथे रिअलायझेशन अकाउंट बनवणार, कशासाठी बनवणार? असेट सोल्ड करून आलेला पैसा आणि लायबिलिटी पेड केलेल्या पैशाचं रेकॉर्डिंग करण्यासाठी रिअलायझेशन अकाउंट बनवणार. समजलं? यस ऑर नो? कसं असेल थिंकिंग नको, मी तिथे घेऊन जाणार आहे. फक्त समजा असेट सोल्ड करतोय ते रेकॉर्ड, लायबिलिटी पेड करतोय ते रेकॉर्ड, बात खतम. पुढे जायचं. यस बघा नेक्स्ट. रिअलायझेशन इज द प्रोसेस. ही कसली, ही काय प्रोसेस आहे? प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग असेट्स इनटू कॅश. ज्या काय असेट्स आहेत त्या कॅश मध्ये आपण कन्वर्ट करत असतो. बोला मॅडम. After realization of assets and liability paid off, realization account is balanced आणि त्याच्यामधून आपल्याला भेटणार रिअलायझेशन प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट केव्हा बोलणार? जर त्याच्या क्रेडिट साईडची टोटल मोर दॅन असेल डेबिट साईड त्याला बोलणार रिअलायझेशन प्रॉफिट, आणि डेबिट साईड टोटल इज मोर दॅन क्रेडिट साईड त्याला बोलणार रिअलायझेशन. आणि हे ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण कोणत्या रेशिओ मध्ये? त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये ट्रान्सफर होणार. आता पुढे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ऑल द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आर ओपन अँड कॅपिटल बॅलन्स अपीअरिंग इन द बॅलन्स शीट शुड बी शोन ऑन क्रेडिट साइड और डेबिट साइड ॲज अ बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन और टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जे बॅलन्स असेल ते बॅलन्स तुम्हाला कॅपिटल मध्ये सुरुवातीला लिहायचंय, जसं आपण ऍडमिशन रिटायरमेंट डेट मध्ये करत आलो, एक्झॅक्ट सेम, वेगळं काहीही नाही. करंट अकाउंट पण सेम आहे, पण करंट अकाउंट केव्हा ओपन करायचे? जेव्हा फिक्स कॅपिटल मेथड असेल तेव्हा. आणि करंट अकाउंटचं बॅलन्स पण तसंच लिहायचं, बॅलन्स शीट मध्ये जे दिलं ते लिहायचं. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन और बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन येऊ शकतो. पार्टनर्स लोन अकाउंट. पार्टनर्स लोन अकाउंट हे रिअलायझेशन अकाउंटला नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. याचं सेपरेट अकाउंट ओपन करायचं. सेपरेट अकाउंट शुड बी ओपन आणि त्याचं पेमेंट करायचे आपल्याला पेड ऑफ. समजलं? म्हणजे हे पार्टनर्स लोन जे असणार आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा रिअलायझेशन अकाउंटला, करंट अकाउंटला ट्रान्सफर म्हणजे रेकॉर्ड करायचं नाही, तर याचं सेपरेट अकाउंट ओपन करायचं आणि तिकडनं पेमेंट करून टाकायचं आहे. समजलं? यस ऑर नो? यस ऑर नो? कॅश और बँक बॅलन्स. कॅश और बँक account in the books of firm, cash balance or bank balance appearing in the balance sheet should be shown on the asset side, debit side. असेटच्या कुठे लिहिणार आहे? असेट्स मध्ये जे बॅलन्स दिलेला आहे ते कुठे लिहिणार? त्या पर्टिक्युलर अकाउंटच्या डेबिट साइडला. समजा असेट साइडला तुम्हाला कॅश बॅलन्स दिलं तर कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिणार. जर बँक बॅलन्स दिलं तर त्याच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिणार आहे. बरोबर? यस ऑर नो? यस. व्हेरी 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 गुड. अकाउंटिंग एंट्रीज टू क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट. हे स्टेजेस आहेत, या आपण सॉल्व करते वेळेस बघणार आहे. बरोबर का? पहिले तर काय करायचे तुम्हाला? ट्रान्सफर करायचं. त्याच्यानंतर काय करायचंय? सेल करायचं. ट्रान्सफर म्हणजे काय? असेट्स अँड लायबिलिटी साइडला जे काय दिलेलं आहे ते रिअलायझेशन अकाउंटला लिहायचं म्हणजे ट्रान्सफर. आणि दुसरी स्टेप डिझोल्युशन म्हणजे काय? डिस्पोजल. और रिअलायझेशन म्हणजे काय? ऍडजस्टमेंट. समजलं? आणि थर्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टेज म्हणजे काय? टॅली करणे. समजलं? यस ऑर नो? पुढे जायचं. त्याच्यानंतर ट्रान्सफर स्टेज वगैरे या गोष्टी आहेत, या थेरी आहेत, तुम्ही रीड करू शकता. आणि याच्यात काय डाऊट आला तर तुम्ही विचारा, कारण की हे इथे घेणार पुन्हा आणि प्रॅक्टिकल मध्ये पण ते कव्हर होणार. त्यामुळे आपण डायरेक्ट क्वेश्चन कडे आता जातोय. सिंपल रिझोल्युशन. जर्नल एंट्रीचा रट्टा मारण्यामध्ये जाऊ नका. जर्नल एंट्री लर्निंग मध्ये जाऊ नका. तर जर्नल एंट्रीचा रट्टा मारला आणि जर्नल एंट्री जर लर्न केली, कशी लर्न करणार? ट्रान्सफर ऑफ असेट, रिलेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, ट्रान्सफर रिलेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, रिलेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, रिलेशन डेबिट रिलेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, रिलेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, रिलेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. ते बंद करणार, 10 वेळेस लिहिणार. लर्निंग करू नका, रट्टा मारू नका. जर तुम्ही जेवढे लर्निंग करताय जर्नल एंट्रीचा, जेवढा तुम्ही रट्टा मारताय तेवढा तुम्ही मोठा खड्डा खणताय, त्या खड्ड्यात तुम्ही जाऊन पडणार आहे. समजलं? म्हणून जर्नल एंट्रीच्या एकतर लॉजिक किंवा मॅजिक समजून घ्या, म्हणजे ट्रिक. ऍडमिशन, रिटायरमेंट डेट, डिझोल्युशन, एकही जर्नल एंट्री तुमची रॉंग होणार नाही, प्रोव्हाइडेड तुम्हाला लेजर अकाउंट जमले पाहिजे. लेजर अकाउंट म्हणजे काय? ऍडमिशन रिटायरमेंट डेट मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.
समजलं. आणि डिझोल्युशन मध्ये रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल. समजलं. हे दोन अकाउंट जर परफेक्ट आले जर्नल एंट्री परफेक्ट येते. तुम्हाला मी ट्रिक सांगितले. आणि या लेसन वरती बऱ्याच वेळेस बोर्डात जर्नल एंट्रीचे क्वेश्चन आलेले आहेत. समजा 10 वेळेस जर एक्झाम झाली असेल 10 वर्ष पाठीमागे 10 पेपर, तर 5 वेळेस लेजर आहे 5 वेळेस जर्नल आहे. म्हणजे या वेळेस जर्नल एंट्री येण्याची पॉसिबिलिटी आहे. समजलं. यस ऑर नो. मी पॉसिबिलिटी सांगतोय 99.999999%. हा गेस आहे. म्हणजे आम्हाला कुठनं तर हा पुढे चला. हा श्रीजल काय म्हणायचे याला. कॉन्टॅक्ट पॉवर. हे बघा हे रिअलायझेशन अकाउंट आहे. हे काय रे. हे लक्ष द्या. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं कंपल्सरी. असेट्स. बॅलन्स शीट असेट साईडला ज्या असेट्स असतात त्या सर्व असेट इकडे लिहायच्या. एक्सेप्ट कोणतं कॅश आणि बँक बॅलन्स. काय ह्याचा आपण सेपरेट अकाउंट बनवतो. लायबिलिटी साईडला ऑल लायबिलिटीज लिहायच्या. आरडीडी क्रेडिट साईडला लिहायची. समजा डिझोल्युशन एक्सपेन्स पेड केले तर डेबिट साईडला. लायबिलिटीज पेड केली तर डेबिट साईडला. पार्टनर्सने पैसे पेड केले तर डेबिट साईडला. म्हणजे हे पेड आहे बाबा. हे पेड आहे आणि हे पण पेड आहे. जे जे पेड झालं ते कुठे लिहिलं आपण. समजलं का. यस ऑर नो. यस. समजा असेट सोल्ड केल्या म्हणजे पैसे आले क्रेडिट साइड. पार्टनरनी पैसे दिले म्हणजे बिझनेसचा फायदा क्रेडिट साइड. समजलं. यस ऑर नो. यस ऑर नो. जर प्रॉफिटचा लॉस झाला तर कुठे लिहायचा क्रेडिट. प्रॉफिट झाला तर डेबिट. यस ऑर नो. हे तुम्हाला इथे थोडंसं समजायला थोडंसं अवघड जाईल, पण ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि तुम्हाला मी स्टेप्स लिहून देणार आहे आणि त्या स्टेप्स समजून घेऊन आपण क्वेश्चन सॉल्व्ह कडे जाणार आहे. बरोबर आहे का. तर रेग्युलर बॅच वाल्यांनी पेज नंबर कितीवरती स्टेप्स लिहून घेतलेल्या आहेत. सर्वात शेवटी थेरीच्या नंतर 390. तरीही तुम्ही डबल रेग्युलर बॅच वाले तुम्ही पण डबल हे नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. स्टेप्स पेज नंबर बघा एक जिथे क्वेश्चन्स चालू होतात ना बोर्ड सिलेबस क्वेश्चन त्याच्या अगोदर लिहून घ्यायचे तुम्हाला. ओके चला. छोट्या छोट्या हँडरायटिंग मध्ये लिहायचंय. छोट्या खूप सारं लिहायचंय. बरोबर. छोट्या हँडरायटिंग मध्ये लिहायचंय. आणि ज्यांनी जे नोटबुक मध्ये लिहितात ते व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं आणि जे नोट्स मध्ये लिहितात त्यांनी स्पेस व्यवस्थित युटिलाइज करून लिहायचं आहे. बरोबर. एक लिहायचं समजून घ्यायचं. बघा हेडिंग टाका ब्रिलियंट स्टेप्स ऑफ सॉल्विंग डिझोल्युशन क्वेश्चन्स. टाका रे टाका. हेडिंग टाका लवकर. चला. हे तुम्हाला कुठे नाही भेटणार. हे टीचिंग एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा माझा. त्याच्यातनं ह्या गोष्टी आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे ना. नोटबुक मध्ये डबल लिहायचं आता लवकर. ब्रिलियंट स्टेप्स ऑफ सॉल्विंग. दे ना नोटबुक. ब्रिलियंट स्टेप्स ऑफ सॉल्विंग डिझोल्युशन क्वेश्चन्स. बरोबर आहे का. टोटल 6 स्टेप्स आहेत. टोटल किती स्टेप्स आहेत 6. बघा मित्रांनो आतापर्यंत थेरी मध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट समजून घेण्यामध्ये 19-20चा फरक झाला असेल तरी चालेल, पण या 6 स्टेप तुम्ही छान समजून घ्या. तुमचा लेजर वाला क्वेश्चन असो किंवा तुमचा जर्नल वाला क्वेश्चन असो आउट ऑफ मार्क्स भेटणार. म्हणून लक्ष द्या. स्टेप नंबर 1 assets given in balance sheet. एरो करायचं आणि लिहायचं ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट डॅश विच साइड डेबिट साइड. समजलं. यस ऑर नो. कुठे ट्रान्सफर करणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड एक्सेप्ट कॅश और बँक बॅलन्स. कॅश आणि बँक बॅलन्स ट्रान्सफर करायचा. ऑल असेट्स जशा तशा उचलायच्या डेबिट साइडला लिहायच्या.
काही विचार करायचा नाही, जसंच तसं लिहायचा. ओके. स्टेप नंबर 2, लायबिलिटीज. गिवन इन बॅलन्स शीट. बोला मॅडम. झालं, 1 मिनिट. पुढे जाऊ नका, सोबत राहा. बघा, लायबिलिटीज गिवन इन बॅलन्स शीट. हे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इमॅजिन करा, बॅलन्स शीट आहे. या साईडला काय असणार आहे तुमच्या? असेट्स. तुमची राईट हँड साईड रे, ठीक आहे. असेट. सर्व बॅलन्स उचलायचे, रिलेशन अकाउंटच्या कुठे लिहायचे? डेबिट साईड. म्हणजे तुमच्या इकडे डेबिट इकडे असणार ना, बरोबर. एक्सेप्ट कॅश आणि बँक, बरोबर. लायबिलिटी कुठे? तुमच्या लेफ्ट हँड साईडला रे बाबा, बरोबर आहे का? ते लायबिलिटी उचलायची आणि रिलेशन अकाउंट कुठे लिहायची? डेबिट. क्रेडिट साईड, क्रेडिट साईड, सॉरी, इकडे तुमचं काय असणार आहे? क्रेडिट. पण कोणती? थर्ड पार्टी. कोणती लायबिलिटी? कॅपिटलचं बॅलन्स उचलायचं, कॅपिटल अकाउंट, क्रेडिट साईड. ओके, यस ऑर नो? आणि जर लोन अकाउंट असेल तर सेपरेट अकाउंट बनवायचं. पुढे जाऊ, लिहा इकडे, ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साईड. आणखीन एक ट्रिक सांगू. ट्रिक आहे, लॉजिक मॅजिक परफेक्ट नाही बसत, ते सांगणार आहे ते सांगू. असेट्सचं कोणतं बॅलन्स असतं? ऑन डेबिट साईड. लायबिलिटी कोणतं बॅलन्स असतं? रेकॉर्ड ऑन क्रेडिट साईड. लॉजिकने गेलात परफेक्ट नाही बसणार. ट्रिक आहे, प्रत्येक ट्रिक हे लॉजिकली करेक्ट नसते. समजलं? यस ऑर नो? असेटचं डेबिट बॅलन्स रेकॉर्ड ऑन डेबिट साईड, लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स रेकॉर्ड ऑन. पुढे चला, थर्ड स्टेप. समजलं का उपळेकर? थर्ड स्टेप, असेट्स गिवन इन ऍडजस्टमेंट. असेट्स गिवन इन, बघा, बॅलन्स शीट मधले असेट्स कुठे ट्रान्सफर केले आपण? डेबिट साईड. तर ऍडजस्टमेंट मधल्या ज्या असेट्स आहेत ते ट्रान्सफर करणार आपण, बोला बर, ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साईड. विच साईड? समजतंय का? यस ऑर नो? बॅलन्स शीटच्या असेट्स डेबिट साईड आणि ऍडजस्टमेंट मधले असेट्स क्रेडिट. असा क्रॉस, अंधेरा कायम रहेगा. डॉक्टर शेखर. शक्तिमान. शक्तिमान सिरियल कोण कोण बघितली? किती भारी गाणं होतं है ना? शक्ति शक्ति शक्तिमान, अद्भुत अदम्य चाहत की परिभाषा है ना? क्या ये इंसान नहीं? पुढे गेलो, विसर येत रे, पण विसरला, जाऊ द्या. चला, एक कुठे ट्रान्सफर करायचं? रिलेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला रे? आता इकडे लक्ष द्या, लिहू नका, लक्ष द्या. ऍडजस्टमेंटला असा बॉक्स करायचा, लिहू नका, लक्ष द्या, लक्ष द्या. आणि असे दोन त्याला कर्ली ब्रॅकेट करायचे किंवा बॉक्स करून खाली घ्यायचं, बरोबर आहे का? दोन सिच्युएशन ऍडजस्टमेंटच्या. एक तर बिझनेस सेल करेल, पैसा येईल, किंवा पार्टनर टेक ऑफ करेल किंवा टेकन ओव्हर करेल. समजलं? पार्टनर टेकन ओव्हर करेल किंवा बिझनेस रिअलाइज करेल, सेल करेल, डिस्पोज ऑफ. समजलं? यस ऑर नो? यस ऑर नो? व्हेरी गुड. समजलं? दोन ऍडजस्टमेंट. ओके, एक तर काय होईल? असेट्स सोल्ड होतील, डिस्पोज होतील, रिअलाइज होतील, किंवा पार्टनर टेकन ओव्हर करेल. समजलं? तर पहिल्यामध्ये लिहायचं असेट्स टेकन ओव्हर, आणि दुसऱ्यामध्ये लिहायचं असेट्स रिअलाइज ऑब्लिक सोल्ड, सेल. बरोबर? येस ऑर नो? कुठे लिहायचं रे त्याला आपल्याला? डेबिट साईड का क्रेडिट साईड? म्हणजे क्रेडिट साईड म्हणजे दोन्हीकडे बाय येईल, बरोबर. जर एखाद्या पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली तर त्या पार्टनरचं नाव येईल आणि त्याच्या कॅपिटल अकाउंटला लिहिणार, डॅश डॅश पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.
समझला? यस और नो? अगर असेट सोल्ड किए, रियलाइज किए तो पैसे आएंगे, जैसे मेरे राम लखन आएंगे वैसे पैसे आएंगे। एक तो कैश में आएंगे, नहीं तो बैंक में आएंगे, इसलिए बाय कैश ऑब्लिक समझला? नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर 4 काय बोलणार, कोण सांगू शकेल? व्हेरी गुड. लायबिलिटीज गिवन इन कुठे ट्रान्सफर करणार? व्हेरी गुड. ट्रान्सफर टू रियलायझेशन अकाउंट, डेबिट साइड. ओके ओके, यस और नो? खूप छान. बघा मग छान पद्धतीने ऍडजस्टमेंटला बॉक्स करायचा, त्याच्यासारखेच वरच्या सारखे, त्याचे पण 2. त्याच्यामध्ये काय असणार आहे? टेकन ओव्हर नसतं रे, लायबिलिटी पेड बाय पार्टनर. लायबिलिटीज पेड बाय पार्टनर और लायबिलिटीज पेड ऑफ. हे कोण असेल? बाय फर्म. पुढे लिहा बाय फर्म, पुढे लिहायचं बाय फर्म. बरोबर? यस और नो? खूप छान. आपण कुठे रेकॉर्ड करतो रे? हे डेबिट साइड ना, म्हणजे डेबिट साइड म्हणजे 2 येणार का बाय येणार? जर पार्टनरने असेल तर डॅश 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 काय लिहिणार? कॅपिटल अकाउंट. राम कॅपिटल अकाउंट, श्याम कॅपिटल अकाउंट, यश कॅपिटल अकाउंट, मनवा कॅपिटल अकाउंट. बरोबर? आणि जर पार्टनरने पेड केले तर पैसे देणार किंवा बँकेतनं पेड करणार, म्हणतो कॅश और बँक अकाउंट. इज इट ओके? यस और नो? त्याच्यानंतर काय करणार आपण? डिझोल्युशन. ऍक्च्युली हा जो पॉईंट आहे ना मित्रांनो, हा पॉईंट तिसरा असायला पाहिजे डिझोल्युशन एक्सपेन्सेसचा. सर्वात अगोदर डिझोल्युशन एक्सपेन्सेस करायचे ना, बरोबर आहे? ठीक आहे. पण असा क्वेश्चन कुठला नसणार आहे की पैसे कमी पडणार आहेत. ओके, म्हणून डिझोल्युशन एक्सपेन्सेस केव्हाही पेड केले तरी काही फरक पडत नाही. पण पेड करते वेळेस लायबिलिटीच्या अगोदर डिझोल्युशन एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे. समजलं? बघा त्याच्यानंतर काय असणार आहे? रिअलायझेशन और डिझोल्युशन रेकॉर्ड ऑन रिअलायझेशन अकाउंट. कुठे रेकॉर्ड करणार याला? डेबिट साइड. ठीक आहे. पेड, जे काही पेड आहे ना ते डेबिट साइडला लिहिलं. 6 स्टेप. पे थर्ड पार्टी लायबिलिटीज. पे म्हणजे कुठे लिहायचं? पे म्हणले की डेबिट रे, क्रेडिट कसं? पे थर्ड पार्टी लायबिलिटीज कुठे लिहिणार? रेकॉर्ड ऑन विच साइड? आता ओके, जे पेड आहे ते डेबिट साइड, पैसे आले क्रेडिट साइड. समजला? यस और नो? चला आता ट्रिक. आता ट्रिक पटकन इकडे लक्ष द्या. बॅलन्स शीट मध्ये दिलेले असेट कुठे रेकॉर्ड करणार?
डेबिट साइड. ऍडजस्टमेंट मधली असेट क्रेडिट साइड. बॅलन्स शीट मधली लायबिलिटी क्रेडिट साइड. ऍडजस्टमेंट मधली लायबिलिटी डेबिट साइड. खाता. बॅलन्स शीट मधली असेट डेबिट साइड. ऍडजस्टमेंट मधली असेट बॅलन्स शीट मधली लायबिलिटी क्रेडिट साइड. ऍडजस्टमेंट मधली लायबिलिटी डेबिट साइड. हा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट ऑटोमॅटिक ऑपोजिट साइडला जातो, माहिती आहे ना. सेकंड इफेक्ट ऑपोजिट अकाउंट ऑपोजिट साइड. रिलेशन अकाउंट डेबिट साइडला बाय कॅश अकाउंट लिहिणार आपण. असेट रिअलाइज झाल्यानंतर, असेट सोल्ड झाल्यानंतर रिअलाइज अकाउंट क्रेडिट साइडला काय लिहिणार आपण, बाय कॅश और बँक अकाउंट. म्हणजे रिअलायझेशन अकाउंटचं ऑपोजिट अकाउंट कॅश और बँक अकाउंट. रिअलाइज अकाउंट क्रेडिट साइडची ऑपोजिट साइड बँक अकाउंटची डेबिट साइड. म्हणजे बँक और कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट लिहिणार. याला म्हणायचं ऑपोजिट अकाउंट ऑपोजिट साइड. सेकंड इफेक्ट. यस और नो. पुढे जायचं. छान. तर आपण आता एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. सिंपल डिझोल्युशनचा क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 8 बोर्ड क्वेश्चन मध्ये या, मार्च 2019 चा. आणि त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे.